हिरवा, बरोबर आहे. शाळा हिरवीगार दिसण्यासाठी काय करावं लागेल? मग झाडं लावावं लागेल. झाडांना काय द्यावं लागेल? पाणी द्यावं लागेल. मग पाणी दिल्यानंतर झाडे मोठी होईल आणि मग हिरवेगार आपली शाळा हिरवीगार दिसेल. आणि या उपक्रमाचं नावच आहे हरित आणि स्वच्छ विद्यालय. आणि शाळा स्वच्छ करण्यासाठी आपण स्वच्छता दूत सुद्धा केलेले आहे. पाण्याची बचत कशी कराल? मग रोज 1 लिटर पाण्याची बचत करायची आहे तुम्हाला. बॉटलमध्ये जर पाणी उरलेलं असेल ते झाडाला टाकायचं. घरी पाहिजे तेवढ्याच पाण्यात वापर करायची. नाहीतर आपल्या घरी आता बाथरूम मध्ये गिझर बसवलं राहते. घ्या गरम पाणी आहे 2-3 गंगाळं खाली. असं करायचं का? नाही, पाण्याची बचत करायची. आपल्या घरी सांडपाण्याचं पाणी परत बागेला द्यायचं, झाडांना द्यायचं. पाणी जास्तीचं वापरू नये, पाहिजे तेवढंच घेणे. पिण्यासाठी जेवढं तुम्हाला ग्लासमध्ये पाहिजे तेवढंच घेणे. आणि जर उरले पाणी तर आपल्या झाडांना, परस बागेला, आपल्या घरी खूप झाडं लावलेली असतात, शाळेत झाडं लावलेली आहेत, त्यांना टाकायचं. हे पाण्याची काय झाली? बचत. तर आपला काल जो दिवस होता तो हात धुण्याचा होता. तुम्हाला मी हात कसे धुवावे याचं प्रॅक्टिकल करून दाखवते. तुम्ही जेव्हा शौचालयाला जाता त्यावेळेस हात स्वच्छ धुता का? कशाने धुत असता? साबणाने किंवा हँडवॉश आहे ना? वॉश करताना तुम्ही वॉश करता म्हणजे धुणे आणि हँड म्हणजे हात. तुम्ही कोणतीही साबण घेता किंवा कोणती तुमचे जे आहे हँडवॉशचे जे बॉटल त्याच्यामधलं पदार्थ घेता आणि त्यांना हात धुता. तर हात स्वच्छ धुण्याच्या तुम्हाला पद्धतीने सांगते. तुमचे आई वडील, तुम्ही खूप लहान आहे, आईला खूप घाई असते कामाची, तर ते काय करते? लवकर असे हात कसे धुते आणि स्वयंपाक करते. म्हणजे स्वयंपाक करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे. हे आपला स्वच्छतेचा पहिला संदेश आहे. तुम्हाला आपल्या शाळेमध्ये किचनवर जे चित्र काढलं आहे त्या चित्रातून तुम्हाला संबोध मिळतो संदेशाचा. ते 6 संदेश तिथे दिलेले आहेत. स्वच्छतेचे संदेश किती आहे? एकूण 6. पहिला संदेश आहे की आई जेव्हा स्वयंपाक करते त्या स्वयंपाक करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे. दुसरा आहे त्यामधला शौचालयातून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. हा पहिलाच आहे. त्याच्यात 3 गट आहेत. हात साबणाने स्वच्छ धुवावे. व्हेरी गुड. अयान खूप हुशार मुलगा आहे. नंतर दुसरा संदेश आहे की अन्न सुरक्षित झाकून ठेवावे. दुसरा संदेश कोणता आहे? अन्न सुरक्षित झाकून ठेवावे. जर उघड्यावर राहिले तर त्यावर मच्छर बसतील, माशा बसतील, धूळ बसतील आणि ती माशी बाहेरून आलेली असते. बाहेरून आली म्हणजे तिच्या पायाला लाखानं जंतू चिकटलेले असतात. ती शौचालयावर बसते, संडासवरही बसली राहते, इतर घाणीवरही बसली राहते, नालीवर बेकार पाणी असते नालीमधून आली असते आणि ते आपल्या घरी जर अन्न उघडं असेल तर त्यावरही बसते. त्यामुळे ते जर अन्न आपण घेतलं तर आपल्याला कोणतेही आजार होऊ शकते. म्हणून अन्न हे सुरक्षित आणि झाकून ठेवावे. तिसरा संदेश पाणी उंचावर ठेवावे. पाण्याचे माठ उंचावर ठेवावे. का म्हटलं सर पाण्याचे माठ उंचावर ठेवावे? कारण की पाणी जर खाली ठेवलं तर त्याच्यामध्ये काय जाईल? कीटक जाईल. बारीक बारीक पटकन वरही चढू शकते है ना. आणि मातीतले काही कीटक असतात ते पण त्याच्यात जाऊ शकतात आणि खालून धूळ लवकर पोहोचते वर. म्हणून ते पाण्याचे माठ उंचावर ठेवावे. आणि पाणी वगळून घ्यावे. का घ्यावे पाणी वगळून? कारण की ग्लास कोणाचाही आपण जर घेतला उष्टा ग्लास तर त्याला जर कोणता आजार असेल, ताप असेल, कोणती बिमारी असेल तर आपल्याला होऊ शकते. कारण म्हणून पाणी हे वगळून घ्यावे. ग्लास धुवावा आणि मग पाणी घ्यावे.
त्याच्यानंतर शौचालयाचाच वापर करावा, बाहेर शौचालयाला जाऊ नये. 5वा संदेश आहे शौचालयाचा वापर करावा. उघड्यावर संडासला बसू नये. आपल्या शाळेतल्या जास्तीत जास्त मुली मी 2-3 वेळा पाहिल्या. शौचालय आहे ना, पाणी आहे तिथे, त्या संडासात पाणी आहे, तर भरपूर पाणी आहे, तरी 1 ते 3च्या पर्यंत लहान मुलीच आहेत. मी 2-3 वेळा बघितल्या. कारण की त्या संडासा समोर बसतात सीटवर आणि मग संडास कशी जाईल तिकडे, आणि पाणी किती टाकलं तर संडास जाऊ शकत नाही. म्हणून संडासला बरोबर सीटच्या मधातच बरोबर बसायचं आणि पाणी भरपूर टाकायचं. आपल्या शाळेत चपराशाही का पाणी टाकायला? आपली शौचालयाचा आपल्यासाठीच आपण स्वच्छ ठेवायचा. आपल्याला रोज जायचं आहे तिथे, म्हणून दररोज शौचालयाचा वापर करावा. 5वा संदेश. आणि 6वा संदेश नियमित नखे काढावी. 6वा संदेश कोणता आहे? नियमित नखे काढावी, केस स्वच्छ धुवावे, गणवेश स्वच्छ ठेवावा. हा 6वा संदेश. जर तुम्हाला कोणी आलं तर स्वच्छतेचे संदेश विचारले तर सांगता येईल का? पहिला संदेश सांगू शकता का कोणी? पहिला संदेश, स्वच्छतेचा पहिला संदेश. पहिला संदेश कोणाच्याच लक्षात नाही आहे का? हात स्वच्छ धुवावे. केव्हा धुवावे? व्हेरी गुड. आई स्वयंपाक करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे. त्याच्यानंतर दुसरा कोणता सांगितला? बाळाची शीश घेतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. तिसरा काय सांगितला त्याच्यातला? शौचालयाहून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे. तुम्ही जाताना शौचालयाला त्यावेळेस हात साबणाने स्वच्छ धुवावे. तुमचंच लक्षात ठेवा ना स्वतःच. नियमित नखे काढावी. अजून पाण्याचे माठ उंचावर ठेवावे. पाणी कशाने घ्यावे? वगराडूने. अन्न सुरक्षित झाकून ठेवावे. शिळे अन्न खाऊ नये. उघड्यावरचे अन्न खाऊ नये. बाहेरचे कोणतेही तेलकट अन्न पदार्थ खाऊ नये. ठीक आहे, तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आणि कोणी आलं तर सांगायचं. मी तुम्हाला हात धुण्याच्या पद्धती सांगते, त्या 7 हात धुण्याच्या पद्धती तुम्ही लक्षात ठेवा. आणि इकडे पहा माझ्याकडे बघा, प्रात्यक्षिक करून दाखवलंय माझ्या. पाणी टाक माझ्या हातात. पाणी टाकशील, पहिले पाणी टाक. सर्वांनी लक्ष ठेवा, या पद्धतीनेच हात धुतले पाहिजे तुम्ही. उठू नये. खालीच बसा. मी वर करते असा हँड अश घेतलाय मी. पहा बघा, असे हात पहिले सुरुवातीला घासायचे सरळ. ही पहिली पद्धत झाली. दुसरी अशी पद्धत आहे, ही दुसरी पद्धत झाली बघा. तिसरी पद्धत अंगठ्याच्या मधामध्ये आपण चांगले घासत नाही, ही तिसरी पद्धत झाली. ही बाहेरून अशी बोटं करायची, ही 4थी पद्धत झाली. आणि ही 5वी पद्धत. इथं आपण चांगलं घासतच नाही, ही 5वी पद्धत झाली. हा बघा, ही 5वी पद्धत. आणि 6वी पद्धत ही आपण इथपर्यंत घासत नाही. कधी बोटं घेतो आणि तळ हात घेतो, एवढंच आपण घासतो. आणि 7वी पद्धत आहे पाणी टाकणे आणि धुवून टाकणे. अशा 7 सर्वांनी लक्ष ठेवा. अशा 7 पद्धती आपण हात धुण्याच्या पाहिल्या. घरी जाऊन शौचालयात आल्यानंतर असे हात धुवावे. समजलं?